इशू बेटा, तुला तुला छोटी मम्माची आठवण येते? आता तू माझ्याशी बोलतेस की नाही? हा, आता तू जशी माझ्याशी बट्टी केलीस ना, तशीच बट्टी आपण छोट्या मम्माशी अजिबात करायची नाही. मला सांग, जी लोक आपल्याशी खोटं बोलतात आपण त्यांच्याशी बोलत नाही की नाही, आपले तर बाबा आहेत, पण छोट्या मम्मानी काय सांगितलं की आपले बाबाच नाहीयेत. मला भूक लागली. काय हवंय तुला? दूध. ताईचं दूध पिणार. त्यात चॉकलेट नाहीये. अगं फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. मला कसं नाही दिसलं? मी तुझी वाट बघत बसली होती. ओ, पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, तर आपण झोपायला जाऊ. हा, चल. मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय पण. 2, 3, 4 and 5. Total 5. And one moon. And one more. Total 5 stars. अरे वा, इशू बाळा, मोठ्या मम्माला पण गोष्टी ऐकायच्या आहेत. मला पण गोष्ट सांग ना. अरे देवा, इशू मोठ्या मम्मावर रागवलीये का? हा, काय करायचं बरं आता? काय करायचं? गुदगुली करायची का? इशू मोठ्या मम्मावर अजूनही रागवलीये. मोठी मम्मा आता पनिशमेंट म्हणून मोठी मम्मा इशूला डॉल देणार आहे. Doll? हो, मोठी doll? मोठी डॉल पाहिजे. हा. ओके, मोठी डॉल देणार. चला चला चला, या 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 या. अरे वा, आता आपण आज जायचं. हो, जायचं. म्हणजे तुझा ईशावर विश्वास आहे का मोनिकावर? बर, तुझा स्वतःच्या कानांवर विश्वास आहे की डोळ्यांवर? त्याचा काय संबंध सई? ईशा मला विसरत चालली हे खरंच आहे. 3 वर्षांचा सहवास 3 दिवसात विसरलीये हे दिसतच आहे. असं नक्की वाटतंय तुला? आता ताई जे सांगते त्यावरून तरी तेच खरंय. तूच बघ, एरवी तुझ्या ताईवर तुझा विश्वास आहे का? मग आता ताईने बोललेल्या प्रत्येक शब्दावर विश्वास कशी ठेवतेस तू? हे बघ, त्या दळवींच्या घरी इतर अनेक जण आहेत विश्वास ठेवण्यासारखे. त्यांना का विचारत नाहीस तू ईशा कशी आहे नक्की ते? ईशाशी तू खोटं बोललीस, पण तिच्याशी विक्रांत सुद्धा खोटं बोलला, पण ती त्याच्याशी बोलतीये. तुझ्याशीच का बोलत नाही? कारण अगं ताईने माझ्याबद्दल तिच्या मनात भरवलं असणार, आणि अजूनही ती रोज नवीन काय काय भरवत असेल. ते सगळं ईशाला पटेल असं तुला वाटतंय का? काय माहित ग. मग ते शोधायचा प्रयत्न कर, तिच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न कर, काहीतरी नवीन रस्ता शोध, नवीन मार्ग शोध. ऐकण्यापेक्षा बघण्याचा प्रयत्न कर मानसी. काय रे, कशाला विचार करतोयस? नाही, काही नाही. नाही विक्रांत, अरे ही माहिती तू अशी झटकून टाकू नकोस. अरे जरा प्रयत्न कर ना. हा, तुझ्या वकिलांना विचार ना, ह्या माहितीचा काही त्यांना केसमध्ये उपयोग होईल का म्हणून. नाही, ते त्यांचं काम आहे. आणि समजा उपयोग नाही झाला तर राहिलं. हा, फार फार तर तुझे वकील काय म्हणतील की तुम्हाला माहिती आणून देणारा माणूस मूर्ख आहे. म्हणजे मी. ठीक आहे, मी आहे मूर्ख, हरकत नाही असं बोलायला. अरे पण आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे? काय मग, करशील ना विचार? ठीक आहे, मी बोलेन वकिलांशी. हा, मग ठीक आहे.
म्हणजे काय आहे, माझी खेप फुकट गेली असं व्हायला नको. हल्ली अरे झेपत नाही रे मला हे रिक्षानं जाणं येणं वगैरे. पण पण म्हटलं कमळेचं हाड मोडलं तरी चालेल, 72 आहे. पण ही गोष्ट मात्र तुझ्याशी बोलायलाच पाहिजे म्हणून आलो. अरे हो, आणखीन एक, त्या ईशाचा मोनिकाला हल्ली फारच पुळका आलाय रे. नाही मी समजू शकतो, पण ती तिच्याशी खेळते, बागडते, नाचते, हे मला अजिबात आवडत नाही. ती संगत बरी नाही रे. कारण मुलांना या गोष्टी खूप आवडतात. हो पण मॅडम एवढी खेळणी, अगं हे तर काहीच नाहीये. विक्रांतने मला जर अजून पैसे दिले ना तर मी अजून खेळणी घेऊन येईन. कारण ईशाचं प्रेम माझ्यावर वाढणार आहे ते फक्त याच गोष्टींमुळे. मुलांना ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात. जरा धर रे. अरे काय रे हे अथर्व, मी डबा चुकून उलटा पकडला, सॉरी. उचलतो मी. कसली चावी आहे ही? कोण जाणे, बघू. मी पण कधी बघितली नाही. एखाद्या तिजोरीची वाटते चावी. आइंदा आपने हमसे इस लहजे में बात की तो हम सारा लिहाज छोड़ देंगे. हम अपनी बहुओं के सामने आपकी मनमानी नहीं सहेंगे और अपना सारा ध्यान भगवान के भजन में लगाइए. लाईफ मध्ये पहिल्यांदा ऑफिशियली चोरी करून सुद्धा मी या तिघांपैकी काहीच चोरलेलं नाहीये. इनफॅक्ट यू नो व्हॉट, मी जगातला पहिला चोर असेल ज्याने गल्ल्यातले पैसे बाजूला ठेवलेत आणि बाजूची हिशोबांची वही घेऊन आलोय. उद्याची सकाळ आपल्यासाठी काहीतरी खुश खबर घेऊन येणार. ठीक आहे. एवढ्या रात्री इतकं मला अर्जंटली बोललं तर मला काय ऐकायचं नाहीये. बाय. अच्छा, ऐक चिडू नकोस तू. यार तुम्ही इथे काय करताय? ताप आलाय का नाही ते बघत होतो. असं पायाला हात लावून? हा म्हणजे पायात ताप उतरलाय का नाही ते बघत होतो. पायात? ते समजा जाऊ दे हो. तुम्ही झोपा निवांत. आता कसं पाय लांब करून झोपलं होतं तसं झोपत तुम्ही झोपा. हो नाही, माझे झाले झोप. अहो माणसाला बरं नसल्यावर त्यांना झोपायचं असते. तुम्ही झोपा नाही तर दुकान बंद व्हायचं. जनरल जेव्हा लग्न होतं तेव्हा मध्ये अंतरपाठ धरतात, बरोबर? तो पाईप होता. तुमच्या लग्नात पाईप ठेवला होता. ही अशी म्हणते की मी तिला चोरून बघत होतो. पहिलं कोणी बघितलं असेल सर? मी तर नाही बघितलेलं, मी तर माझ्या कामामध्ये होती. हिला कसं माहिती की मी चोरून बघतोय?